पुण्याच्या कल्याणीनगर भागामध्ये घडलेला जो अपघात आहे त्याची चर्चा आता केवळ पुण्यात नाही तर राज्य पातळीवरती व्हायला चालू झालेली आहे। नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुद्धा पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे। कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेत। नेमकं त्या रात्री काय घडलं हे आपण वारंवार बघत आहोत। आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं। मात्र जो काही प्रसंग घडला, जो अपघात घडला, त्या सगळ्या घटनेचा घटनाक्रम जो आहे तो जिथून सुरू होतो त्याच कोझी हॉटेलच्या बाहेर सध्या मी उभी आहे। तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर हेच ते हॉटेल आहे। या हॉटेलवरती नाव सुद्धा तुम्ही वाचू शकता, कोझी हॉटेल म्हणून या हॉटेलचं नाव आहे। तुम्ही या हॉटेलला बार किंवा पब सुद्धा म्हणू शकता। याच हॉटेलमध्ये ब्रह्मा कॉर्प्सचे जे संचालक आहेत विशाल अग्रवाल यांचा जो अल्पवयीन मुलगा आहे, ज्याच्या हातून हा गुन्हा घडला, हा अपघात घडला, तो मुलगा याच ठिकाणी टेबल नंबर 15 वरती पार्टी करण्यासाठी बसला होता। या टेबल नंबर 15चे CCTV फुटेजसुद्धा आपण पाहिलेले आहेत। या सगळ्या फुटेजेसमध्ये हा जो मुलगा आहे तो ठळकपणे मद्यप्राशन करताना दिसत आहे। हेच ते हॉटेल आहे ज्या हॉटेलमधून या सगळ्या घटनाक्रमाला सुरुवात झाली। या हॉटेलमधून बाहेर पडल्याच्या नंतर पुढे जाऊन हा अपघात घडला। ज्या ठिकाणी बॉलर्स पब आहे त्या बॉलर्स पबच्या बाहेरच्या बाजूला हा अपघात घडला। या अपघातानंतर सध्या राज्यभरातच या प्रकरणाची खूप मोठ्या स्तरावरती चर्चा होती आहे। कारण केवळ 15 तासाच्या आत बिल्डरच्या या मुलाला जामीनसुद्धा मंजूर झाला। त्यामुळे कुठेतरी पोलिसांनी यामध्ये दुजाभाव केला की काय, असे सुद्धा सध्या चर्चा चालू आहेत। मात्र तसं काहीही नसून हा मुलगा जो आहे तो अल्पवयीन असल्यामुळे आता त्याच्या पालकांवरती म्हणजेच विशाल अग्रवाल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच सध्या त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे। सध्या पोलिसांनी आपल्याला असंही समजतंय की काही पोलिसांवरती सुद्धा आरोप करण्यात येत आहेत की पोलिसांनी त्याला कुठली तरी स्पेशल ट्रीटमेंट दिली, त्याच्यासाठी काल पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा वगैरे आला होता, अशा प्रकारच्या सुद्धा चर्चा चालू आहेत। मात्र या सगळ्यामध्ये आम्ही राजकीय दबावाला बळी पडत नाही आहे किंवा मग बिल्डरकडूनही कुठल्याही प्रकारचा दबाव टाकला जात नाही आहे। यामध्ये जे कोणी दोषी असतील त्या सगळ्यांवरती कठोर आणि कडक कारवाई केली जाईल असं नुकतंच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुद्धा जाहीर केलं आहे। सध्या ही हाय प्रोफाईल केस असल्यामुळे या केसकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। 2 दिवसांपासून जे फरार होते विशाल अग्रवाल यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर ते फरार होते। मात्र आज सकाळीच त्यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक सुद्धा झालेली आहे। आज संध्याकाळपर्यंत पुढची जी काही प्रक्रिया आहे पोलिसांची ती प्रक्रिया संपून त्यांना संध्याकाळपर्यंत पुण्यात आणलं जाईल। त्याचबरोबर कोझी पबचे जे मालक आहेत आणि ब्लॅक या दोन्ही पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याच्या प्रकरणी आणि त्याचबरोबर हे जे पब आहेत ते मध्यरात्री उशिरापर्यंत चालू असतात त्या प्रकरणी यांच्या मालकांवरती आणि मॅनेजरवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे। या तिन्ही आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्याचबरोबर विशाल अग्रवाल जे आहेत त्यांना आज सगळी प्रोसेस संपून उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये आता कोर्ट नेमकं काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आणि या घटनेच्या माध्यमातून सध्या पब संस्कृती जी आहे तिचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतं आणि यामुळेच पुणे पोलीस सुद्धा आता कुठेतरी जास्त प्रेशरमध्ये आहेत आणि त्यांनी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या पबवर आम्ही कारवाई करू आणि वेळेतच पब बंद व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचे आदेश दिल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अब एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.